जय जय राम कृष्ण हरी. अधिक ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्ष कमला एकादशी, हिला पद्मिनी एकादशीही म्हणतात किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात. एकंदरीत आज विष्णुप्रिय एकादशी. या शुभदिनी संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकारामांच्या मंत्रगीतेतील अध्याय 6 अभंग क्रमांक 234 आणि श्लोक क्रमांक 3 पाहूया. आधी श्लोक वाचूया. आरुरुक्षो मुनेः योगम कर्म कारणम उच्यते, योगारूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते. आणि आता अभंग वाचूया. योगारूढ जो का ज्ञाता, जगी व्हावया मान्यता, संपादित अमुची वार्ता, पैगा जीवी धरुनी. कर्म त्यासही पांडवा, कारण या गौरवा, जैसा तेल बळे दिवा, प्रभा दावी अनंत. तया योगारूढा लागी, ध्यानस्थित कारण अंगी, पुढे उजळी हे मागे, तुकया कारागीर तो. या अध्यायाचे नाव आहे आत्मसंयम योग. आणि या अभंगाची सुरुवातच होते योग या शब्दाने. योगारूढ जो का ज्ञाता, जगती व्हावया मान्यता. योग म्हणजे अंतःकरण शुद्धीपूर्वक वैराग्य. आपल्याला योग म्हणजे योगासन, व्यायाम हे आठवते. मी रोजच करतो व्यायाम किंवा करते, हेही आपण सहजपणे सांगतो ना. हा योग आहे आत्मसंयमाचा. आणि हा आत्मसंयम दाखवण्यासाठी कर्म हे एकच साधन आहे. कर्म करणाऱ्यांचे दुहेरी किंवा अशा 2 वृत्ती असतात. सर्वसामान्यपणे पहिली एक वृत्ती पहा, आम्ही कर्म केले तर त्या कर्माचे फळ अवश्य चाखणारच, कारण आमचा तो अधिकार आहे. आणि दुसरी वृत्ती सांगते की आम्हाला फळ चाखायला मिळणार नसेल तर आम्ही कर्मच करणार नाही आहे. आणि गीतेचा आत्मसंयम योग सांगतो की कर्म करणाऱ्याला फळाचा अधिकार आहे, पण तो तुमचा अधिकार स्वेच्छेने मनापासून सोडून द्या, म्हणजेच निष्काम कर्मयोग हा साधा म्हणजे साध्य करा. आता हा सिद्धांत आदर्श जीवनाचा गाभा आहे. ही युक्ती किंवा वृत्ती किंवा हातोटी म्हणा त्याला हवं तर, यालाच योग म्हणतात. असा योग साध्य करून त्यावर म्हणजे त्या म्हणू आपण ते एक घोडा आहे म्हणा किंवा त्याच्यावर आरूढ होणे म्हणजे टांग मारून बसणे, म्हणजेच त्या कर्म करण्याची भूमिका कधीच बदलत नाही. पण अशा वेळी नकळत का होईना कोणता ना कोणता गुण हा त्रासदायक ठरण्याची शक्यता 3ही गुणांचे वास्तव्य हे प्रत्येकाजवळ असतेच, ते नाकारता येत नाही. किंवा त्या त्रिगुणातील एक तरी गुण त्रासदायक म्हणजे शरीराबाहेर काढता येत नाही. आता ज्यावेळी रजोगुण स्वतःचे अस्तित्व दाखवतो त्यावेळी कर्म करणाऱ्याला फळाचा अधिकार आहे हे मान्य, पण सध्या तरी स्वेच्छेने सोडून देऊया ही वृत्ती रजोगुणाची. दुसरं, कर्माचे फळ मिळणार असेल तर करीन, नाही तर कर्मही नको आणि फळही नको हा तमोगुण सांगतो. आणि त्यानंतर कर्म करून फलाशा सोडा आणि निरपेक्ष कर्म करा, यासाठी हवं शुद्ध सत्वगुणी बना. अशा व्यक्ती यावर मात करणारी व्यक्ती त्यांच्या कर्मातून व्यक्त होते आणि समाजात मान्यताही त्यांना प्राप्त होते, ती मागावी लागत नाही. अर्थात असा योग साधणे ही एक कला आहे. शुद्ध सत्वगुणांचे शास्त्र सांगण्यासाठी निष्काम कर्म आचरणे ही कला. आणि शास्त्र आणि कला जिथे एकत्र नांदतात अशा व्यक्ती जगात मान्यवर होतातच. म्हणून अभंगाचा पहिलाच चरण सांगतो की योगारूढ जो का झाला, जगी व्हावया मान्यता. आणि यानंतरही पुढे तुकाराम सांगतात की संपादित अमुची वार्ता, पैगा जीवी धरुनी. अशा योगावर आरूढ होताना आम्ही काय काय संपादन केले आणि कशासाठी आम्ही हे सगळं योजलं तर तेही तुमच्यापर्यंत पोहोचवणे ही आमची वार्ता. तुम्ही तुमच्या मनापासून मात्र ती वार्ता ग्रहण करायलाच हवी. आता ती या योगाची पहिली पायरी कुठली ते पाहूया. अंतःकरणपूर्वक शुद्धीकरण, तेही शरीराचे
आणि मनाचे सुद्धा. बाह्यांग आणि अंतरंग दोन्हीची स्वच्छता झाली की कर्मासाठी या अवयवांचा वापर करणे म्हणजे तुम्ही तुमच्या पायरीकडे चाललात, म्हणजे तुम्ही ते मान्य केलंत आणि प्रयत्न करायला सुरुवात केली. शरीर आणि मनाचा म्हणजे त्रिगुणांचा समतोल साधणे, इकडे तुम्ही जायचे ठरवले, कारण ते अवघड आहे तसं, पण तुमच्याकडून दुसऱ्यांना दुखवेल असा शब्द उच्चारलाच जाणार नाही, कारण तुमच्या मनाने ते ठरवलेलं आहे. आता शरीराबरोबर मनावरही आघात होणार नाही, म्हणजेच पहा तुम्ही, यासाठी काही शब्द वेगळे नसतात की ह्याच्या मनावर आघात होणारा शब्द, न होणारा शब्द, असे काही वेगळे नसतात. आपण उच्चारतो आणि बोलतो तेच शब्द असतात, फक्त यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात. आता एकच शब्द बघा, अरे. आता आपला नेहमीच्या वाक्यात येणारा शब्द आहे. मग तुम्ही घरात असा, बाहेर असं, कुठेही असा, पण अरे हा शब्द किंवा अग हा शब्द त्याला दुसरं साधर्म्य दाखवणारा. तर हा शब्द बघा की आईनं उच्चारलं अरे असं म्हणून आपल्या मुलाला हाक मारेल, तर दुसरा मित्र बोलत असेल अरे करून हाक मारेल, किंवा स्वार्थासाठी हाक मारणाऱ्याच्या फक्त आता कोण असेल हाक अरे असंही म्हणतो. यातून फक्त उच्चारातून भावना व्यक्त होतात ना, शब्द तोच असतो. असेच हाताने केले जाणारे कर्म पहा, त्यावेळचा चेहराही आठवा, कसा असतो ते सांगा. एखादी वस्तू भेट देण्यावेळी देतानाचा चेहराच आपल्याला सांगतो की कोणती भावना आहे ती. मग ती आनंदाने दिलेली असो, गिफ्ट द्यायची ती, का प्रेमाने द्यायची, का व्यवहाराने नाईलाजाने देत आहात, का मनात नाही पण कुणीतरी सांगितले म्हणून तुम्ही देत आहात, हेही सगळं चेहऱ्यावरनं भावना व्यक्त होत असतात. म्हणजे यातून तीनही गुण ह्या कर्मातून व्यक्त होतात. त्यातला एकच गुण एका वेळी व्यक्त होतो, तो स्वभावानुसार. म्हणजे अनेक गुण असतात पण त्यावेळी एका वेळी एक व्यक्त होतो. अशा त्रिगुणाचा समतोल राखण्यासाठी सातत्य ठेवावे लागते. हीच पायरी म्हणजे जी त्रिगुणांचा समतोल राखण्याची जी पायरी आहे ती निसरडी असते. अशा वेळी आपले मन भिरभिरायची शक्यता असते, कारण सगळंच आपण अनुभवतो, पाहतो. मनात येतं की हे सगळं करायचं माझं काय नडलंय, जाऊ दे, राहू दे, मी काय बांधील आहे का, अशा का ह्याचा काही कायदा आहे का, असे काही बरेच वेडेवाकडे मार्ग मनासमोर येऊन उभे राहतात. अशा वेळी पाय घसरला नाही म्हणजे ह्यातलंच काहीतरी आपण निवडलं आणि त्या मार्गाने जाणं म्हणजे पाय घसरणे, आणि किंवा घसरून दिला नाही, इथं आपण सावध राहिलो तर तुम्ही योगारूढ झाला आणि जगतमान्य होत आहात, हे त्याचं लक्षण आहे. हे आम्ही आता संपादले, तेच आम्ही तुम्हाला वार्ताती सांगतोय. अशा कर्मयोग सिद्धीनंतरची पायरी म्हणजे शम. शम म्हणजे कर्मसन्यास योग. हा शब्द परिचयाचा नाही, पण आता कर्मसन्यास योग अनेक वेळा ऐकलेला शब्द आहे, त्यामुळे शम लक्षात येईल. यातून ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न होते. त्यानंतर काय होते ते अभंग सांगतो की कर्म त्यासेही पांडवा, कारण या गौरवा, तेल तैल बळे दिवा, प्रभा दावी अनंता. म्हणजे आत्तापर्यंत पाहिले तसे आम्ही संपादन केलेली वार्ता तुम्ही जीवी धरूनी निष्काम कर्म योगारूढ झालात. जसे कर्माबाबत निरपेक्षता स्वीकारली तशी याही पुढे काही घटना औचितपणे घडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात. ध्यानीमनी नसलेल्या या घटना असतात. काही चांगल्या असतात, काही नको त्या असतात, काही वाईटही असतात. आता आपण एक चांगली घटना अनुभवली तर म्हणतो की माझ्या कर्माचं फळ मला मिळालं, आणि वाईट झाली की आपण म्हणतो मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही आणि हे माझ्या नशिबी का बरं आलंय. असो अशी वाक्य कितीतरी उच्च पदस्थांकडूनही ऐकायला मिळतात, आणि मग अर्थात उच्च पदस्थांची आपण जवळीक साधली तर ही वाक्य ऐकायला मिळतात. आणि मग ऐकणाऱ्यांना वाटेल की मी काय अशा योगमार्गाला गेलो नाही, ते बरं झालं रे बाबा. आता असं आपल्याला वाटतं की अरे जावं, पण हे ऐकलं की वाटतं नको. असो आता एक पॉइंट किंवा एक संतुलित संकल्प लक्षात ठेवायला हवा इथं, की कर्म हे प्रारब्धानुसार आपल्याबरोबर येतच असते. त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी देवाला. आता हा संतुलित संकल्प काय, तर कर्म हे प्रारब्धानुसार आपल्याबरोबर येतच असते.
त्यात बदल करण्याचा अधिकार कुणालाही नसतो, अगदी देवाला सुद्धा. कारण देवाला सुद्धा हे प्रारब्ध भोगावेच लागले ना. आणि त्यासाठी आपल्याला आठवतं ते रामाचं चरित्र, आठवतं ते कृष्णाचं चरित्र, किंवा हनुमान असो किंवा आणि कोणी, सगळ्याच चरित्र आपण कथा आपल्या परिचयाच्या आहेत. तसे तुमचा निष्काम कर्मयोगही इतरांना मार्ग दाखवणारा दीपस्तंभच बनतो. म्हणजे किती हजारो वर्षे झाली तरी आपण त्या कथा ऐकतो, काही त्यातून मार्गदर्शन मिळवतो. असाच आपल्याही असं मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असतो. आता हा दीपस्तंभ म्हणजे काय, तर अनंत कलांनी विस्तारणारा, अनंत मार्गाने जाणारा आणि अनंत काळ राहणारा असा इतरांसाठी त्याची एक प्रभावळ बनते. यासाठी ध्यानस्थित म्हणजे शम हे एक साधन असते. यासाठी आठवते ते रामकृष्ण परमहंसांचे चरित्र. रामकृष्ण परमहंसांचं चरित्र म्हणजे आपल्याला आठवतात त्यांच्या शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, प्रापंचिक व्याधी यावर शम म्हणजे शांतपणे आयुष्य व्यतीत करणे, यातून त्यांचं सगळं आयुष्य कसं व्यतीत केलं हे आपण वाचलं, पाहिलं तर आपणही त्यातून शिकू शकतो. ही शमसाधना योगारूढाच्या कष्टांनाही, म्हणजे योगारूढ ज्याला व्हायचं आहे त्याला कष्ट पडणारच, पण त्याला मात्र ही फलदायी ठरते. अशा योगीरूढाचं चरित्र हे सोन्याप्रमाणे, अनेक घटनांनी जाळून शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे उजळलेले असे बनते. अशा निष्काम पुरुषाची स्वकर्माविषयी नैतिक कर्तव्य बुद्धी असल्यामुळे त्यात यत्किंचितही उणीव राहू नये याविषयी कर्म निर्दोष राहण्यासाठी फलत्याग अत्यंत कुशल व यशस्वी ठरतो. फलत्याग हा योग किंवा यशस्वी जीवनकलाच म्हणायला हवी. अशासारख्या कार्यावीरांसाठी, अशी कार्य अनेक जण करणार आहेत आपल्या भारतीय संस्कृतीची नामावली पाहिली तर यांना कार्यवीरच म्हणायला पाहिजे. तर अशा कार्यवीरांसाठी संत तुकाराम कारागीर बनले होते, बनत आहेत. म्हणून ते म्हणतात, तया योगारूढा लागी ध्यानस्थित कारणंगे पुढे उजळी हे मांगी तुकया कारागीर तो. तया योगारूढा लागी ध्यानस्थित कारणंगी पुढे उजळी हे मांगी तुकया कारागीर तो. अशा कारागीर तुकारामांना वंदन करून इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.